नमस्कार रसिक मित्रमैत्रिणींनो, मी सौ संध्या अमित टिंगरे. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. वार्षिक परीक्षा संपत आल्या. आता मुलांना वेध लागलेत ते उन्हाळी सुट्ट्यांचे, विशेष म्हणजे मामाच्या गावचे. चला तर मग कोण कोण येत आहे मामाच्या गावाला? मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे बालपण, आणि ह्या बालपणातील सुवर्णकाळ म्हणजे मामाच्या गावची धम्माल मजा मस्तीने भरलेली उन्हाळी सुट्टी. ह्या सुट्टीत बऱ्याच आठवणी निर्माण होतात, ज्यांच्यामुळे पुढील आयुष्यात माणसाचे मन पुन्हा बालपणात डोकावते. अशीच एक बालपणीची उन्हाळी सुट्टीतील आठवण मी माझ्या कवितेतून तुमच्या समोर सादर करणार आहे. बघा, तुम्हालाही कदाचित तुमच्या अशा छान छान सुट्टीतील आठवणी मनपटलावर रेंगाळतात का? चला तर मग या आठवणींसोबत पुन्हा एकदा लहान होऊया आणि आजच्या काव्यवाचनाला सुरुवात करूया. माझ्या आजच्या कवितेचे नाव आहे आजीची गोधडी. आजीच्या गोधडीची माझ्या ऊब लई न्यारी, आजीच्या गोधडीची माझ्या ऊब लई न्यारी, तिच्यामध्ये विसावताना माझी चिंता हरपते सारी. आजीच्या गोधडीत मायेची ऊब वसे मोठी, आजीच्या गोधडीत मायेची ऊब वसे मोठी, तिच्या मायेच्या उबीत विसर पडे सर्व चिंतांचा काही क्षणांसाठी, तिच्या मायेच्या उबीत विसर पडे सर्व चिंतांचा काही क्षणांसाठी. आजीच्या गोधडीने केले नेहमी मायेचे संस्कार, आजीच्या गोधडीने केले नेहमी मायेचे संस्कार, चिखलासारख्या मनुष्य गोळ्याला दिला मानवी जीवनाचा आकार, चिखलासारख्या मनुष्य गोळ्याला दिला मानवी जीवनाचा आकार. ऊन वारा पाऊस पाणी, ऊन वारा पाऊस पाणी नसे कशाचीच चिंता, ऊन वारा पाऊस पाणी नसे कशाचीच चिंता, आजीची गोधडी नेहमी तयार आमचे संरक्षण करण्यासदा, आजीची गोधडी नेहमी तयार आमचे संरक्षण करण्यासदा. आजीच्या गोधडीची ऊब किती म्हणून वर्णावी, आजीच्या गोधडीची ऊब किती म्हणून वर्णावी, आजही तिच्या मायेच्या हाताचे प्रतिनिधित्व फक्त तीच आहे करणारी, आजही तिच्या मायेच्या हाताचे प्रतिनिधित्व फक्त तीच आहे करणारी. जेव्हा जेव्हा गोधडी अंगावर पांघरते, जेव्हा जेव्हा गोधडी अंगावर पांघरते, आजीच्या मायेचा स्पर्श मनाला हेलावून जातो, जेव्हा जेव्हा गोधडी अंगावर पांघरते, आजीच्या मायेचा स्पर्श मनाला हेलावून जातो. आजी, आज तू नाहीस आमच्यासोबत, आजी आज तू नाहीस आमच्यासोबत, पण म्हणून काय झाले, तुझ्या या गोधडीने तुझे मिटलेले अस्तित्व आमच्यात आज पुन्हा उभे केले. आजी, आज तू नाहीस आमच्यासोबत, म्हणून काय झाले, पण या गोधडीने तुझे मिटलेले अस्तित्व आमच्यात आज पुन्हा उभे केले. तुझ्या अस्तित्वाची जाण सतत करवून देते ही गोधडी, तुझ्या अस्तित्वाची जाण सतत करवून देते ही गोधडी, माया ममता अनुभवाचे बोल यांनी ती समृद्ध आजीसारखी, माया ममता अनुभवाचे बोल यांनी ती समृद्ध आजीसारखी. गोधडी रूपी तुझे आशिष, गोधडी रूपी तुझे आशिष आहे सदैव आमच्या पाठी, गोधडी रूपी तुझे आशिष आहे सदैव आमच्या पाठी, गोधडीसारखी पारंपरिक गोष्ट आमच्या आयुष्याचा ठेवा बनते, गोधडीसारखी पारंपरिक गोष्ट आमच्या आयुष्याचा ठेवा बनते. तुझ्या ह्या ठेव्याचा आजी, तुझ्या या ठेव्याचा आजी आम्हा अभिमान असे भारी, कारण गोधडी रूपातून तूच असे आमच्या मनावर राज्य करणारी. तुझ्या या ठेव्याचा आजी आम्हा अभिमान असे भारी, कारण गोधडी रूपातून तूच असे आमच्या मनावर राज्य करणारी, आमच्या मनावर राज्य करणारी. नमस्कार.